सर एक्चुअली मोहितराव मुझे लैंडलाइन कॉल करते थे। विनय तू कॉल रेकॉर्ड ऐकव ना। आपलं डोकं आउट आहे, टोटल आउट। तेव्हा 2 खंबे पाठवून द्यायचे वाड्यावर। मोहितरावचा पत्ता कट करून कुणाला काय मिळणार आहे? काय फायदा आहे कुणाचा? काय हो इंद्रायणीताई, हे सगळं कसं जमवलं? मी आदूला सोडवून आणलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली होती त्या श्रीकलाच्या। हपकी बसल्यासारखं तोंड झालं होतं। हो ना हो, मोहितरावच्या खुनामागं हिचाच हात असणार आहे। आदूच्या निवडणुकीच्या वेळेस पण हीच तर दुवा होती मोहितराव आणि गोपाळ मध्ये। मोटिव्ह काय आहे तिचा? आधू, अरे घाबरले ना मी। काळजाचा टोकाच चुकला। काळजाचा ठोका चुकला मग आता ठेकादार काय? पाहता आजही तुला पाहता आजही हसते या मनी चांदणे बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी। जरा जरा लाज रे तुझ्या सवे साजरे ऋतूंचे खरे सोहळे ऋतूंचे खरे सोहळे बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी। डान्स बेबी डान्स। अरे पण तू असं अचानक काय डान्स करायला लागलास? इंदू इतका खुश आहे ना मी, इतका खुश आहे ना की बस। हिंदू तू अगं मला जेल मधून बाहेर काढलंस। मी स्वतःला खुनी समजत होतो, त्या गिल्ट मधून सुद्धा तुम्हाला बाहेर काढलंस। अगं हिंदू मला वाटलं सुद्धा नव्हतं की कधी तुझ्यासोबत असं पुन्हा डान्स सुद्धा करेल मी। थँक्यू बोलस तर फटके खाशी ना। तुला माहितीये तेरे लिए कुछ भी। ठीक आहे मग लव यू म्हणतो। लव यू। इंदू मी होपच सोडली होती ग। होप तोप गोष्ट आहे, अजिबात सोडायची नाही। हिंदू अगं किती भारी असतो, किती भारी बोलतेस। मी मेन आहे ना, मेन माणसाला सगळं सुचत असतं। कोणी केला असेल मोहितरावाचा खून आणि का केला असेल? यात काय कुड लपलाय?
कोपरा न कोपरा चेक करा. चला. ओरडे. गुन्हेगार कोणता ना कोणता पुरावा मागे सोडून जातोच. मोठ्या बाई, बाहेर ये. स्वयंपाकघरात महत्वाचं काम आहे. अहो मोठ्या बाई इथं कशाला आणलंय? बस पटकन. अहो पण कशाला? बस म्हणते ना. बस म्हणलं की बसायचं. गोष्टीला फाटे नाही फोडायचे. बसले. मग आता काय दृष्ट काढू तुझी? नाही नाही, तसं नाही. तसं नाही. खरं तर तसंच करायला पाहिजे होतं. तवाच दृष्ट काढायला पाहिजे होती. माझी इच्छा होती आदोक्षज बरोबर जोड्यानं दृष्ट काढावी तुझी. मोठ्या बाई, काही बोलू नकोस. पण ती पाताळ यंत्रीबाई होती ना तिथं, म्हणून नाही काढली. वाटलं तुला रात्री बोलवून द्यावं आणि मग दृष्ट काढावी तुझी. काढते. आल्या गेल्याची, शेजाऱ्या पाजाऱ्याची, कोणाची पण दृष्ट नको लागू देऊ माझ्या सुनेला.
इंद्रायणी. सावित्रीनं सत्यवानाला यमराजाच्या तावडीतनं सोडवून आणलं. अगदी तसंच केलं तू अधोक्षच्या बाबतीत. मला खात्री होती तू त्याला घेऊन घरी येणारच. या घराला बरबाद करायला ती श्रीकला आली आहे. त्या श्रीकलेला या घराची वीट सुद्धा हलवू देणार नाहीस तू. खात्री आहे मला. इंदू, नाही करशील ना या घराचं रक्षण? मोठ्या बाई, एक बोलू का? बोल. मोहितरावच्या खुनामागे मला एका व्यक्तीवर फुल डाऊट आहे. कोणावर? अजून कोण? श्रीकला. हॅलो, काय? अगं पण हा संशय घेऊन तू कितीतरी वेळा तोंडावरती आपटलीस. तो संशय नव्हता, पक्क माहित होतं मला. होय, पण तिच्यावरती इतकं दाटमदाट संशय येण्याचं कारणच काय? तिचं थोबाड. असं काय लिहिलंय तिच्या थोबाडावर? अधोक्ष सुटून कस काय आला याचा धक्का. दरवाजा का बंद आहे? अरे यार, तांब्या आणायला विसरले. काय यार श्रीकला, शिट. तुम्ही अधोक्षची नजर काढत होतात तेव्हा खाऊ का गिळू अशी तिची नजर. हा, पण तीनच तर टीप दिली होती ना का मोहितराव अधोक्षजवरती हल्ला करणार आहे म्हणून. आणि तीच नाचत होती जेव्हा अधोक्षजवर पालंट आलं. मोठ्या बाई, पोटात एक आणि तोंडावर दुसरंच. म्हणजे घरच्यांसमोर ना असं एकदम कोड 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 बोलत आणि एकट्यात बिनधास्त धमक्या देते मला. एकदम डुप्लिकेट पॉलिसी. हो ना हो, अधोक्षच्या केस माग हिचाच हात असणार आहे. म्हणजे तुला असं म्हणायचंय का मोहितरावाचा फोन श्रीकलेने केला? असं पण असूच शकतं ना मोठ्या बाई. हा पण नसू पण शकतो ना. म्हणजे मोहितरावाचा फोन श्रीकलेनं केला नाही अशी पण गुंजाईश राहतेच. नाही, ते काय नाही. आता आपल्याला जे काही करायचं ना ते थेट पुराव्यानिशी साबित करायचं. आत्या दिसत नाही वाटतं आता तुला? आत्या, अगं असं काय बोलती? एवढी दुबईवरून आली मी, आल्यापासून बसली का माझ्या जवळ? चौकशी केली का माझी? अधोक्षज महाराज सुखरूप आले का नाही घरी? आले का नाही? मग आता आत्याकडे लक्ष द्यायचं. बर, सांग काय अडचण आहे? अडचण अशी नाही, बरं ते जाऊ दे. मला सांग, तू करिश्माला पैसे दिले होतेस का ठेवायला? पैसे? वाटलंच होतं मला, हिनं काहीतरी घोळ घालत असणार. अगं आत्या, पण पैशाचं काय?
तू नाही दिलेस ना पैसे? नाही. नक्की नाही दिलेस ना? नाही. जीव द्या आता. चांगलीच ठोकून काढते तिला. नाही म्हणजे आत्या, अगं दिलेत. मंद आहे का ग? आधी नाही म्हणली, मग म्हणती दिले. दिले का नाही दिले? दिलेत अगं आत्या. कशाला दिले? सगळे बँका काय ओस पडल्या होत्या का? नाही तेव्हा घरातले सगळे चिल्लर गोळा करतीस आणि बँकेत नेऊन ठेवतीस. आता कशाला दिले तिला पैसे? अगं आत्या, सांभाळून ठेवायला दिलेत. वा, किती हलकटपणा आहे ग तुझा. मोठ्या बहिणीच्या आधी हे श्रीमंत घर बघितलं, लग्न करून घेतलीस आणि आता तुझ्या श्रीमंतीचा माज दाखवतीस आम्हाला. अगं आत्या, तू तिला सांभाळायला पैसे दिलेस तू? हे बघ, हा माज आहे ना तुझ्याकडेच ठेवायचा. आत्या अगं, काय बोलायले तू? तुझे ऐकतीस ना तेच बोलते. आता नुसती बोलते. पुण्यांदा जर पैसे दिलेस अशी ठोकून काढेन ना तुला. आत्या हे अगं, बघ, तुझ्या पुढे हात जोडते. एकुलतं एक लेकरू आहे माझ. तिला ना मी असं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. तिला जर तू काय गोत्यात अडकवलंस ना, याद राहा, माझा लय जीव आहे तिच्यावर. म्हातारपणीचा एकच सहारा आहे आमचा. बाय, आमच्यापासून हिरवू नकोस तिला. अगं आत्या, मी असं पुण्यांदा पैसे द्यायचे नाहीत. त्याचं का बोलली? कोणते पैसे? करिश्मा आमच्या व्यंकट भाऊजींना कुठनं दुर्बुद्धी सुचली आणि ही दोन माझ्या अधोक्षच्या गळ्यात बांधली कुणाच ठाऊक. नालायकपणाचा कळस आहे, कळस. आळसूबाईचं शिखर आहे. मोठ्या बाई, काय झालं? काय झालं काय? इंदी, माझं नशीबच फुटकं आहे. आता ते ना जरा चिकटवायला पाहिजे. 10 वेळा सांगितलं तिला, चहा दे, चहा दे, चहा दे, चहा दे. अजून पत्ता नाही. काय माहिती कुठं गेलीये? काय आसामला गेली की काय चहाची पानं खुडायला? मोठ्या बाई, तुम्ही शांत व्हा बरं. इंद्रायणी तर एखाद्या कामात अडकल्या असतील ना. मी देऊ का तुम्हाला चहा? आत्ताच बनवलाय. तू देणार? हो, म्हणजे तुम्हाला माझ्या हातचा चहा चालणार असेल तर. का नाही आवडणार? आवडेल की. त्या इंदीपेक्षा चांगलाच करशील तू चहा. काय माहिती. काय माहिती म्हणजे? माझा विश्वास आहे तुझ्यावर. विश्वास? हो, आहे ना. घ्या.
बरं मी जरा आलेच हा. हा पोटातलं पाणी सुद्धा ढळू देत नाही ही बेरकी पोरगी. माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवते का नाही ठेवत काहीच कळू देत नाही. हिच्या गोट्यात शिरण्यासाठी मी इंदूला शिव्या घालते हे हिला कळू नये म्हणजे झालं.